नमस्कार, मी सुवर्णा. आपण पाहताय दुपारच्या बातम्या. मुंबईजवळचं उपनगर उल्हासनगरमधून एक महत्त्वाची बातमी आहे. उल्हासनगर स्टेशनच्या बाहेरील स्कायवॉकवरून मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री 8 वाजता स्टेशनच्या बाहेरून 15 वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. पीडितेसोबत तिचे मित्र होते, मात्र आरोपीनं त्यांना हातोडा दाखवून पळवून लावलं. मुलीचं अपहरण केलं. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. त्यांचं मेडिकल सध्या करण्यात येत आहे. रेल्वेच्या बंद असलेल्या जुन्हा क्वार्टरमध्ये मुलीवर बलात्कार करण्यात आलाय. पीडित अल्पवयीन मुलीला आरोपीकडून मारहाण सुद्धा झालेली होती. पीडिता मध्यरात्री आरोपीच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती, त्यावेळी आरोपीनं मारहाण केलेली आहे. पीडिता त्या अवस्थेत ज्या पोलीस ठाण्यात गेली होती तिथे तिची तक्रार घेण्यात आली नाही. या प्रकरणी ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली आहे. आता जसं जसं ह्या आपला तपास पुढे जाणार आहे, आपण क्रॉस चेक तर करणारच आहोत ना, की म्हणजे तिचे संपूर्ण त्या दिवशीचे सकाळीपासून आमच्याकडे येईपर्यंत जे कुठे गेलं, कोणाला भेटलं, कोणाला सांगितलं, दॅट वी विल टेक. आणि एकदा तो कळालं, क्लिअर झालं की कोणाला भेटलं होतं, कुठे गेलं होतं, तर वी विल एक्झामिन की लॉची रिक्वायरमेंट काय होती आणि तिथे जे संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी होते त्यांचे रिस्पॉन्स काय होते. जर ते नियमाला धरून न होता तर दॅट विल बी रिपोर्टेड. हातोडा, हॅमर असतो ना, हॅमरचे धाक दाखवून हे जे 2 मित्र होते त्यांना पळवून लावलं आणि व्हिक्टिमला तिथून किडनॅप करून तिथून जवळपास 50-60 मीटर दुरीवर रेल्वे हद्दीत काही डेझर्टेड क्वार्टर्स आहे, जे सध्या कोणी तिथे राहत नाही. इनफॅक्ट ते डेमॉलिश करण्याचे मार्गावर आहे. त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी व्हिक्टिमवर अतिप्रसंग केलेले आहेत. त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. विशाल, हा सगळा काय प्रकार आहे, काय अधिक सांगाल? आत्ताचं अपडेट काय आहे? नक्कीच सुवर्णा, खरं तर उल्हासनगर मधल्या बलात्कार प्रकरणामध्ये आरोपीला जे आहे ते आता अटक करण्यात आलेली आहे. आरोपीचं वर्णन करून या आरोपीला अटक करण्यात आलेलं आहे. जवळपास काही तासांमध्येच या प्रकरणाचा छडा जो आहे तो लोहमार्ग पोलिसांनी केलेला आहे. मात्र अनेक धक्कादायक गोष्टी ज्या आहेत त्या प्रकरणातून समोर येतात. कारण का ज्या वेळेला ह्या युवतीचं अपहरण झालं होतं, त्या युवतीनं सुटका करून घेतल्यानंतर ती पोलीस स्टेशनला गेली होती. मात्र त्या ठिकाणी तिची तक्रार जी आहे ती नोंद करून घेण्यात आली नव्हती आणि त्यामुळे कुठेतरी या प्रकरणाला थोडासा विलंब झाला होता. त्यानंतर आता लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी अशी माहिती दिलेली आहे की ज्या अधिकाऱ्यांना ही युवती जाऊन भेटली होती त्या अधिकाऱ्यांची आता चौकशी केली जाईल आणि या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल. त्याचबरोबर या प्रकरणावरून आता लोहमार्गामधील जे मनुष्यबळ आहे याचा सुद्धा मुद्दा आता ऐरणीवरती आलेला आहे. कारण का कैसर खालिद यांनी एक महत्वाची या प्रकरणाला धरून माहिती दिलेली आहे, ते म्हणजे 2000 होमगार्डची मागणी जी आहे ती लोहमार्ग पोलिसांकडनं करण्यात आलेली आहे. मात्र फंड नसल्या कारणामुळे हे 2000 पोलीस जे आहे ते होमगार्ड आहेत हे लोहमार्ग पोलिसांना मिळालेले नाही आहेत. त्यामुळे एकंदरीत आपण जर हे प्रकरण आता पाहिलं तर ह्या आरोपीला जरी अटक करण्यात आली असली तरी आता या संपूर्ण प्रकरणासाठी एक टीम जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे. या टीममध्ये काही वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश केलेला आहे आणि काही सामाजिक संस्थांच्या सदस्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. सुवर्णा, नक्की. विशाल, आभार आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. साकीनाका बलात्कार प्रकरणात महिला आयोग सदस्या चंद्रमुखी देवी यांनी साकीनाका घटनास्थळाला भेट दिली. पीडित महिलेच्या परिवाराची त्यांनी भेट घेत त्यांना योग्य ती मदत देण्याचं सांगू, तसंच हा रिपोर्ट उद्याच महिला आयोगाकडे सोपवू असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर त्यांनी साकीनाका पोलीस स्टेशनला जाऊन माहिती घेतली. राज्यात गेल्या 2 वर्षांपासून महिला आयोगाला अध्यक्ष मिळालेला नाही, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच रात्रीची गस्त वाढवावी, कोणत्याही महिलांच्या चारित्र्याबद्दल बोलू नये असं त्यांनी फटकारलं. तसंच पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाहीत, हे मुंबईच्या पोलीस आयुक्तांचं वक्तव्यच निंदनीय आहे असं मतही त्यांनी मांडलं. महाराष्ट्र ऐसा राज्य है जहां पर पिछले 2 वर्ष से राज्य महिला आयोग का गठन नहीं है और आप जानते हैं कि राज्य महिला आयोग या राष्ट्रीय महिला आयोग महिलाओं के प्रति संवेदनशील है, महिलाओं के प्रति जवाबदेह है और जिस राज्य में 2 वर्ष से राज्य महिला आयोग का गठन नहीं है
इसका अर्थ ये है कि राज्य सरकार महिलाओं के प्रति संवेदनशील नहीं है, क्योंकि अगर उन्होंने इसका गठन किया होता तो बहुत सारी समस्याओं को लेकर महिलाएं सीधा उन तक पहुंचती, लेकिन वो नहीं पहुंच सकी। महाराष्ट्र ऐसा राज्य है जहां पर पिछले 2 वर्ष से राज्य महिला आयोग का गठन नहीं है, और आप जानते हैं कि राज्य महिला आयोग या राष्ट्रीय महिला आयोग महिलाओं के प्रति संवेदनशील है, महिलाओं के प्रति जवाबदेह है, और जिस राज्य में 2 वर्ष से राज्य महिला आयोग का गठन नहीं है, इसका अर्थ ये है कि राज्य सरकार महिलाओं के प्रति संवेदनशील नहीं है, क्योंकि अगर उन्होंने इसका गठन किया होता तो बहुत सारी समस्याओं को लेकर महिलाएं सीधा उन तक पहुंचती, लेकिन वो नहीं पहुंच सकी। पिछले 1 माह से पूरे महाराष्ट्र में ऐसी घटनाओं में वृद्धि हुई। इसका मतलब पुलिस पर जनता का विश्वास नहीं है और अपराधियों का मनोबल बढ़ा हुआ है। तो अपराधियों के मनोबल पर नियंत्रण करने के लिए सरकार की तरफ से कुछ तो होना चाहिए, पुलिस की तरफ से कुछ तो होना चाहिए। अभी एक बयान आया कमिश्नर ऑफ पुलिस का, उन्होंने कहा कि पुलिस हर जगह उपस्थित नहीं रह सकती। निंदनीय बयान है ये। इस बयान की जितनी निंदा की जाए वो कम है। हम भी जानते हैं कि पुलिस हर घर के सामने उपस्थित नहीं रह सकती, लेकिन पुलिस का रौब इतना होता है, पुलिस का खौफ इतना होता है कि अपराधी उसके कारण ही दूर दूर तक भागते रहते हैं। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। मनोज, राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रतिनिधी मुंबईमध्ये आल्या, साकीनाक्याला गेल्या, पोलीस स्टेशनला गेल्या, या सगळ्याने कुठेतरी अधिक गंभीरतेने हे प्रकरण हाताळलं जाईल असं वाटतं। काय सांगाल अधिक? अगदी बरोबर आहे। 2 दिवसापूर्वी झालेल्या या प्रकरणानंतर, दुर्घटनेनंतर याचे पडसाद जे आहे मनोज काही क्षणासाठी थांबवते आपल्याला, कारण आपला सलग आवाज येत नाहीये आमच्यापर्यंत। मात्र राष्ट्रीय महिला आयोगाची टीम साकीनाक्यामध्ये पोहोचली आणि परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला। त्यानंतर पोलीस स्टेशनला त्या गेलेल्या होत्या, त्यांनी तिथेही अधिक माहिती घेतली। पोलीस आयुक्तांनी जे विधान केलेलं आहे ते निंदनीय असं त्या म्हणाल्या आणि राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नाही गेल्या 1.5-2 वर्षांपासून ही अत्यंत खेदाची बाब आहे। राज्य सरकार महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर नाही हेच यातून दिसून येतं असं चंद्रमुखी म्हणाल्या। चंद्रमुखी या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य आहेत, त्या या सगळ्या घटनेची चौकशी करण्यासाठी आल्या आणि त्या अहवाल सुद्धा सादर करणार आहेत सरकारकडे। मनोज कुलकर्णी परत एकदा जोडले गेलेले आहेत। मनोज, बोला। बरोबर, गेल्या 2 दिवसापूर्वी झालेला हा प्रकार होता, ही जी दुर्घटना होती ती आता राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेली आहे आणि याचाच परिणाम म्हणून राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य आहेत चंद्रमुखी देवी यांनी आज या ठिकाणी भेट दिलेली आहे। पहिले साकीनाक्याला ज्या ठिकाणी ही दुर्घटना झाली होती त्या ठिकाणी गेल्या, त्यानंतर त्यांनी पीडित महिलेची आई आहे तिच्या परिवाराची सुद्धा भेट घेतली, पोलीस स्टेशनला गेल्या, उच्च पोलीस उपायुक्त आहेत त्यांची सुद्धा भेट घेतली आणि त्यानंतर राजावाडी रुग्णालयात जाऊन ज्या डॉक्टरांनी हा अहवाल बनवला म्हणजे मेडिकलचा, त्यांच्याशी सुद्धा त्यांनी बातचीत केलेली आहे। या दरम्यान त्यांनी साकीनाका येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकार, त्याचबरोबर पोलीस प्रशासन आणि इतरांवर जोरदार टीका केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये महिला आयोग 2 वर्षे झाली महिला आयोग स्थापन करण्यात आलेले नाहीये। त्याचबरोबर पोलिसांनी जे वक्तव्य केलं होतं पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर सुद्धा त्यांनी खरपूस समाचार घेतलेला आहे। परंतु आता लवकरच उद्या गेल्याच या सगळ्या प्रकरणाचा रिपोर्ट तयार करून आयोगाकडे सोपवणार आहे। या संदर्भात जी पीडित महिला होती तिच्या परिवाराला जी आर्थिक मदत द्यायला पाहिजे ती आर्थिक मदत देण्यासाठी सुद्धा त्यांनी आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर पोलिसांचे जी गस्त आहे ती रात्रीच्या वेळी वाढवण्यात यावी आणि ज्या रस्त्यावर काम करणाऱ्या असतात किंवा राहणाऱ्या असतात महिला, त्यांच्या सुरक्षेविषयी अधिक काळजी घेण्याचं सांगण्यात येईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। नक्की मनोज, आभार आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल। मंत्रालयातील एका अधिकाऱ्याला महिलांनी चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। सामाजिक संस्थेची नोंदणी करून देण्याच्या बहाण्याने महिलेशी सोशल मीडियावर मैत्री करत हा अधिकारी अश्लील संभाषण करत असल्याचा आरोप या पीडित महिलेने केलेला आहे। दरम्यान सुरुवातीला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता।
मात्र शनिवारी या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा ठाणे ग्रामीण पोलिसात वर्ग करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी मंत्रालयात अधिकारी पदावर काम करणाऱ्या शिवाजी आव्हाड या इसमानं सोशल मीडियावर या महिलेशी मैत्री केली। स्वतःची सामाजिक संस्था नोंदणी करून देतो असं सांगत तिच्याशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला। या पीडित महिलेच्या मैत्रिणीशी देखील फोनवर अश्लील संभाषण करण्यात आलं। त्यानंतर या आव्हाडनं या महिलांचा फोन करून कल्याणमधील एका हॉटेलमध्ये या महिलांना भेटण्याकरता बोलावलं। संतापलेल्या या पीडित महिलांनी त्याला त्याच हॉटेलमध्ये गाठलं आणि चांगलाच चोप दिला। याच मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। महिलांनी आव्हाड याला महात्मा फुले पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। व्हॉट्सअप कॉलवर त्याने मला व्हिडिओ कॉलवर अश्लील भाषा आणि अश्लील चाळी सुरू केले। त्यामुळे मी त्याला रागाने बोलले की मला मेसेज किंवा फोन करू नकोस। तेव्हा त्याने माझा नंबर ब्लॉक केला। त्यानंतर 7 तारखेला मी माझ्या सामाजिक संस्थेच्या कार्यालयात होते। तिथे मी माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की मला असा त्रास होत आहे। तिथे आणखी एक गोष्ट निदर्शनास आली की त्याने माझ्या दुसऱ्या एका पदाधिकाऱ्याला सेम मेसेज केले होते जसे मला केले होते आणि तो तिला वारंवार एका कल्याणच्या हॉटेलमध्ये बोलवत होता। आम्ही तिथे गेलो आणि तिथे त्याला चोप दिला। पण त्यानंतर त्याने आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला गेलो, महात्मा फुले पोलीस स्टेशनला, तर तिथे त्यांनी फक्त NC दाखल केली, त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही। त्यांनी आम्हाला हे सांगितले की तुम्ही ज्या विभागात राहता त्या विभागात तुम्ही तक्रार दाखल करा, तेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल होईल। पण नंतर जशी सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाली तर मला काल पोलीस स्टेशनमधून फोन आला, म्हणजे 11 तारखेला, साधारण 4 दिवसानंतर पोलिसांनी ह्या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत मला गुन्हा दाखल करण्यासाठी बोलवलं। भिवंडीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर 3 तासांपासून मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। महामार्गावरील माणकोली ते माजिवडा या दरम्यान 3 तासांपासून वाहतूक कोंडी झाल्यानं अनेक वाहनं अडकून पडलेली आहेत। त्यामुळे प्रवासी आणि चालक यांचे हाल होत आहेत। मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। तर नाशिककडून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर माणकोली ते खारेगाव दरम्यान वाहतूक कोंडी झालेली आहे। दुसरीकडे महामार्ग वाहतूक प्रशासनानं या कोंडीकडे साफ दुर्लक्ष केलेलं बघायला मिळत आहे। आमचे प्रतिनिधी रवी शिंदे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। रवी, गणेशोत्सवाचे दिवस आहेत, आजचा रविवारचा दिवस आहे आणि ही वाहतूक कोंडी आपण बघतोय, म्हणजे चाकरमानी असतील किंवा कामासाठी निघालेली लोक 2-2, 3-3 तास अडकून पडतील। अच्छा, कालच 1.5 दिवसाचे गणपती गेलेले आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे गणेश भक्त असतील, गावाकडे जात असतील किंवा प्रवासी असतील, आज त्यामध्ये रविवारची सुट्टी पण आहे। आज सकाळी 11 वाजल्यापासून ही वाहतूक कोंडी झालेली आहे। आता सध्या सुरळीत होण्याच्या मार्गावरती आहे। मात्र माजीवाडा ते मानकोली दरम्यान 4 ते 5 किलोमीटर एवढ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। त्यामध्ये अवजड वाहनं असतील, छोटी वाहनं असतील, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकून पडलेले आहेत आणि मुंबईकडून नाशिकला जाणारा जो मार्ग आहे तो पूर्ण पॅक झालेला होता आणि त्याचप्रमाणे मानकोली ते खारेगाव जो मुंबईच्या दिशेने तोही पॅक झाला होता। मात्र वाहतूक पोलीस प्रशासन असतील किंवा महामार्ग प्रशासन यांचं अद्यापही दुर्लक्ष होतंय आणि हे नित्याच म्हणजे शनिवार किंवा रविवार सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। त्यामुळे प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे। नक्की रवी, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। इथे एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोक। दुपारच्या बातम्यांमध्ये एक अजून धक्कादायक बातमी आहे। अमरावतीतून ही बातमी आहे। राज्यात महिला अत्याचाराच्या घटना सुरूच असल्याचं बघायला मिळत आहे। 7 वर्षाच्या मुलीवर बळजबरीचा प्रकार घडलेला आहे। घरात कुणीही नसल्याचा गैरफायदा घेण्यात आला आहे। अमरावतीतल्या रहिमापूर इथली ही घटना आहे। 20 वर्षाच्या आरोपीकडून अत्याचार करण्यात आलाय। पोलिसांनी तातडीनं आरोपीला अटक केलेली आहे। 7 वर्षाच्या मुलीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे।
राज्यात महिला अत्याचाराच्या घटना थांबताना दिसत नाहीत. या गणेशोत्सवाच्या काळामध्ये वारंवार रोज आपण धक्कादायक संतापजनक घटना महिला अत्याचाराच्या ऐकतो आहोत. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. संजय, हा सगळा काय प्रकारे काय कळत आहे? सुवर्ण, निश्चितच खरंच हा धक्कादायक प्रकार आहे. कारण कालच आपण बघितलं की काल मुंबई, साकीनाका, पुणे आणि अमरावतीमध्ये 3 आपण बातम्या चालवल्या होत्या की तिन्ही ठिकाणी कशा या बलात्काराच्या घटना घडल्या. त्यानंतर कालच अमरावती जिल्ह्यातली ही घटना होते न होते आज परत अमरावती म्हणजे दर्यापूर तालुक्यात ती घटना होती. आज दर्यापूर तालुक्याच्या बाजूलाच असलेला जो अंजनगाव सुरजी तालुका आहे, त्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील रहिमापूर गावातली ही घटना आहे. आणि त्या मुलीचे आई वडील जे आहे शेतात काम करायला गेले असताना या गावातीलच 20 वर्षीय तरुणाने या 7 वर्षीय मुलीला गवत कापायला शेतात चल म्हणून घेऊन गेला सायकलवर बसून आणि त्या शेतात तिच्यावर अतिप्रसंग केला. नंतर या घटनेची वाच्यता तिने घरी आल्यानंतर आई वडिलांकडे केली आणि या प्रकरणावरून रहिमापूर पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल झालाय. बलात्काराचा गुन्हा दाखल झाला, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालाय आणि पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक सुद्धा केलेली आहे. आता आरोपीला सध्या न्यायालयात घेऊन नेण्यात आलेला आहे आणि त्याला त्या ठिकाणी आता पोलीस कस्टडीची मागणी होत आहे. मात्र या प्रकरणात ठाणेदारांनी तातडीने पावले उचलून आरोपीला सध्या अटक केलेली आहे. खरं तर हा महिला बाल कल्याण मंत्र्याचा जिल्हा आहे. महिला बाल कल्याण कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री दोन्हीही खरं तर अमरावती जिल्ह्यात आहे आणि असं असताना कालच्या घटनेनंतर लगत आज दुसरी बलात्काराची घटना घडणं हे निश्चितच कुठेतरी महिला असुरक्षित तर समजत नाही. त्यामुळे विरोधकांना एक आयतकुलीत या निमित्ताने भेटलेला आहे आणि आज सकाळी भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन सुद्धा करण्यात आलं होतं ज्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत त्या अनुषंगाने. त्यामुळे निश्चितच एक खळबळजनक ही घटना घडलेली आणि वातावरण अतिशय संतप्त वातावरण त्या तालुक्यात झालेलं आहे. सुवर्णा, नक्की. संजय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. न्यूज 18 लोकमतने मोहीम सुरू केलेली आहे खड्ड्यांविरोधात. ती याकरता कारण कुठल्याही रस्त्याने 1 तासाचा प्रवास करा किंवा 5-6 तासांचा प्रवास करा किंवा त्याहून अधिक कुठल्याही रस्त्याने जा, मोठे राष्ट्रीय महामार्ग सोडले तर सगळ्या रस्त्यांवर खड्डे बघायला मिळत आहेत आणि त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे वेगवेगळ्या शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आणि त्यावर न्यूज 18 लोकमत बोट ठेवणार आहे. पुण्यामध्ये पावसाचं आणि खड्ड्यांचं अतूट नातं बघायला मिळतंय. एरवी खड्डे गायब असतात, पण 2-4 दिवस जरी मुसळधार किंवा संततधार पाऊस झाला की रस्त्यांवर खड्डे बघायला मिळतात. स्वारगेट परिसरामध्ये पडलेल्या खड्ड्यांनी पुणेकरांची दाणादाण उडवून दिली. आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी रिक्षामधून स्वारगेट चौक ते गोळीबार मैदान असा प्रवास केला आणि या रिक्षा प्रवासामधून त्यांनी खड्ड्यांचा आढावा घेतला. पुण्याचं आणि खड्ड्याचं एक वेगळं नातं आहे. अर्थात पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात हे पण पुणेकर दरवर्षी अनुभवतात. म्हणजे नेहमीची येतो पावसाळा तसं नेहमीची येतो खड्डे. आता सुद्धा पाऊस पडतो आणि खड्डे दिसू लागलेले आहेत. स्वारगेटला मी आहे. खरं तर स्वारगेट म्हणजे अत्यंत गजबजलेला भाग. स्वारगेटच्या चौकाकडूनच आपण गोळीबार मैदानाकडे जाऊ लागलो तर काय खड्डे पडले ज्याची प्रचिती मी दाखवणार आहे. मी आता रिक्षात बसलोय. आता आपण सुरू करूया प्रवासाला म्हणजे तुम्हाला कळेल की काय प्रकारचा त्रास इथं रिक्षा चालक असतील, वाहन चालक असतील किंवा पुणेकर आहेत त्यांना भोगावा लागतोय. चला सुरू केले. स्वारगेट चौकातून बघा माझ्या डाव्या हाताला स्वारगेट पोलीस स्टेशन आहे आणि इथं सगळ्या रिक्षा आहेत. इथं चौकातच प्रचंड खड्डे आहेत. म्हणजे खड्ड्यांची साखळी किंवा खड्ड्यांची मालिकाच आहे आणि एका पाठोपाठ एक खड्डे असल्यामुळं आणि पावसाचं पाणी त्यात भरत असल्यामुळं अंदाज येत नाही आणि त्यामुळं इथं रिक्षा, 4 व्हीलर्स, स्वारगेट असल्यामुळं PMP बसेस, ST बसेस बघा आता खड्ड्यातून आपण चाललेलो आहोत. साधारण तुम्हाला अंदाज येईल कशा पद्धतीने खडतर हा सगळा प्रवास आहे आणि त्यामुळे सगळ्या प्रकारच्या वाहनांना हा जो त्रास आहे हा
सहन करावा लागतो. खड्डे चुकवणं हे फार कौशल्याचं काम आहे, कारण मी जसं म्हटलं की खड्डे आहेत आणि पाण्याने भरल्यामुळं इथं खड्डा आहे का आणि असला तर तो किती खोल आहे हे सुद्धा अवघड आहे. बघा आता साधारणतः चौकापासून आपण निघालो, उड्डाण पूल जो आहे तो इथं आहे आणि विशेष म्हणजे डाव्या हाताला इथं स्वारगेटचा PMPचा डेपो आहे, इथं लेबर कोर्ट पण आहे. त्यामुळे इथं काम करणारे वकील असतील किंवा वेगळे त्या सगळ्यांनाच याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बघा अवघ्या या 1-2 मिनिटामध्ये जवळपास नाही म्हटलं तरी एक 15-20 खड्डे तरी आहेत आणि पाऊस पडला की खड्डे येत आहेत, रिपेअर केले जात आहेत, रिपेअर केला की परत पाऊस आला की परत खड्डे पडत आहेत. त्यामुळं हे रिपेअरिंगचं काम पण काही व्यवस्थित होत नाही आहे. त्यामुळं वाहन चालकांचं म्हणणं आहे की याला कोणी वाली आहे का नाही. ॲक्सिडेंट होत आहेत, लोकांना त्रास पण होतोय, कंबरदुखी, पाठदुखी आणि मोठा ॲक्सिडेंटचा होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या स्वारगेटसारख्या गजबजलेल्या भागामध्ये प्रशासनाने खड्डे दुरुस्त करावेत अशी मागणी जी आहे ती होते. सगळ्याच रस्त्यांवर खड्डे बघायला मिळत आहेत. कुठल्याही म्हणजे 2 व्हीलरनी जा, 4 व्हीलरनी जा, रिक्षानी जा, बसनी जा, या खड्ड्यांचा सामना करावाच लागतोय आणि मग वेगवेगळ्या आजारांना सुद्धा सामोरं जावं लागतं. याविषयी बोलत राहणार आहोत जोपर्यंत रस्त्यावरचे खड्डे दूर होत नाहीत किंवा बुजवले जात नाहीत. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा दुपारच्या बातम्यांमध्ये आपण खड्ड्यांसंदर्भात माहिती घेणार आहोत. वेगवेगळ्या परिसरामध्ये कशा पद्धतीने खड्डे आहेत त्याचा आढावा घेतोय आपण. स्वारगेट परिसरात ST स्टँड सोबत PMP बस डेपोही आहे. बसचे चालक आणि वाहक अक्षरशः खड्ड्यांमुळे वैतागलेले आहेत. चालक वाहकांसोबत प्रवाशांना सुद्धा मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं बघायला मिळत आहे. भरपूर खड्डे आहेत, गाड्या आपटती, माणसांना त्रास होतो. किती झाले खड्डे? भरपूर दिवस झालेले आहेत, 4-5 महिने झाले तसे खड्डे ते रिपेअर नाही होत नाही होत. आणि पाणी भरलेला अंदाज येतो का? नाही येत. नाही होत. भीती वाटते का चालवताना? हो ऍक्सिडेंट वगैरे होईल असं वाटतं? वाटतं ना. जाणवतो ना, खड्डे पडल्यावर मला तर ट्रॅफिक बी होती खड्ड्यामुळं. ट्रॅफिकमुळे परत मागच्या मात्र त्रास होतो ना, त्याला टायमिंगला जायचं, टायमिंगला जाणं होत नाही. त्यामुळे ते खडे बुजवणं गरजेचं आहे, पण हे लक्ष देत नाही ना, असं असतं ते. किती दिवस झालं पावसाळ्यात खडे होतात ना, एरी पण आधी पण परत पण ते लक्ष देत नाही. पावसाळ्यामध्ये जास्त होतात खडे, आधी लक्ष दिलं तर काय जाणवत नाही ना असं. भीती वाटते ऍक्सिडेंट? हो, ऍक्सिडेंटची भीती वाटते ना सर. ट्रॅफिकमुळे ऍक्सिडेंटची भीती वाटते. दुसरे आपण बरोबर चालतो, पण 4 व्हीलर आले, अजून 2 व्हीलर आले, बरोबर चालत नाही ना, त्यामुळे भीती जास्त आहे. ते कुठेही घुसतात थोड्या ह्याच्यामध्ये अंतरामध्ये. काय होतं, साईडच्या अंगावर माणसाचे पाणी बिनी उडतं, त्यांना बी त्रास होतो आणि परत गाड्यांचं बी नुकसान होतं. टायर पंक्चर कुठं काय अचानक एखादा 2 व्हीलर हा घसरतो, हे करतो, ऍक्सिडेंट व्हायची पण भीती वाटते. होतोच ना. पण काय वरवरची डागडूची होती म्हणजे पूर्ण रिपेअर होत नाही. इथलं तर नाही झालं अजून. नाही ना. काय बस आपटल्यानंतर बॅक पेनचा वगैरे त्रास होतो, दुसरं काय होणार आहे. किती दिवस झाले लेडीजला वगैरे त्रास हा? त्रास आता बरेच दिवसापासून आहे. जसं पाऊस पडला तसे खड्डे ओपनच झालेले आहेत. प्रेग्नंट लेडी वगैरे असतात, मध्ये मध्ये प्रवास करत असतात, वयस्कर वगैरे असतात, ज्येष्ठ नागरिक वगैरे, त्यांना पण त्रास होतोच ना. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. संयुक्त उपक्रम संजीवनी आता बघणार आहोत. कोरोनाच्या संकट काळात देशात आशा वर्कर्सनी मोठं योगदान दिलं. या आशा वर्कर्सचं एक महत्त्वाचं काम म्हणजे नागरिकांना लसीकरणाकरता तयार करणं. पण तुम्ही विचार करा, जर एखाद्या आशा कार्यकर्ता आपल्या आईलाच कोरोनावरील लसीकरणाकरता तयार करू शकल्या नाहीत आणि यानंतर जर कोरोनाने त्यांच्या आईलाच हिरावून घेतलं तर? अशीच मनाला चटका लावणारी घटना अनेक स्वास्थ्यकर्मी आणि आशा वर्कर्स या वेदनेमध्ये जगतायत. त्याच पार्श्वभूमीवर संजीवनी
अ शॉर्ट ऑफ लाईफ ही मोहीम आपल्याकरता अशीच एक कथा किंवा असाच एक विषय घेऊन आपल्यापर्यंत पोहोचली आहे. बत्तीस वर्षीय रेणुका गोतरने, जो पिछले एक दशक से भी ज्यादा वक्त से आशा कार्यकर्ता हैं, व्यवहार से बहुत ही सहज हैं. कोविड-19 ने रेणुका की 48 वर्षीय मां जीजाबाई को छीन लिया, जो उनके दिल के बेहद करीब थी. फरवरी में रेणुका के माता पिता कोरोना वायरस से संक्रमित हुए, लेकिन जीजाबाई, जिन्हें उच्च रक्तचाप और मधुमेह की परेशानी थी, 2 महीने बाद सबको अलविदा कह गई. टीका नहीं उसने करवाया. वो बोले कि टीका करवाने के बाद डेट हो जाती है. ऐसे वो घबराती थी टीका कराने के लिए कि जो आदमी पहले से बीमार है उसने टीका नहीं लेना चाहिए था. इसलिए ऐसा नहीं था कि जीजाबाई के पास सही जानकारी नहीं थी. उनकी बेटी एक आशा कार्यकर्ता थी, जिन्होंने उन्हें कई बार समझाया और टीका लगवाने के लिए मनाने की कोशिश की, लेकिन अफवाहों से जन्मे डर ने जीजाबाई को घेर लिया था. मैंने उसे बोला था कि मैंने भी 2 वैक्सीन ले, मुझे कुछ नहीं होगा, तुम्हें भी कुछ नहीं हो जाएगा. वो बोले कि मुझे बीपी शुगर है, मुझे हो जाएगा ऐसा, इसलिए उसने वैक्सीन नहीं लिया था. जीजाबाई अब इस दुनिया में नहीं है, लेकिन उनके अपने जो यहाँ हैं, वो अब एक मलाल के साथ जी रहे हैं. अब सोचते हैं कि हम माँ को नहीं बचा पाए तो लोगों का क्या बोलेंगे. ऐसे वजह से मैं 1 महीना काम पे गई नहीं. ये बहुत ही दर्द भरी कहानी है. आशा वर्कर ने उनके माँ को बहुत समझाया था कि वैक्सीन ले ले, वैक्सीन के जो फ़ायदे हैं वो भी समझाए थे. और आशा वर्कर खुद को ऐसे मानते हैं कि उनके वजह से ऐसा हुआ है, क्योंकि वो समझाने में थोड़ा सफल रही है. लेकिन ये सब जो घटना हुई है वो लसीकरण, वो वैक्सीन न लेने के कारण ही हुई है सर. अगर ये 2 डोज अगर ले लेते तो ऐसी घटना टल सकती थी. जो हमारे घर में हुआ बाकी और घर के लोगों को नहीं होना चाहिए ऐसा, इसलिए वैक्सीन लगानी ज़रूरी है. जो लोग वैक्सीन जिन्होंने लिया नहीं, वो हमारी कृपा है कि वो वैक्सीन ज़रूर ले. इथेच थांबतोय दुपारच्या बातम्यांमध्ये. ताज्या घडामोडी घेऊन काही क्षणात पुन्हा भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 वर.